हा मोहनथाळ बघा, आहे ना खुसखुशीत आणि मस्त दाणेदार. दिसायला तर सुंदर दिसतच आहे, पण खायला त्यापेक्षाही अप्रतिम झालेला आहे. हा मोहनथाळ किंवा ही बेसन बर्फी करण्यासाठी अगदी बारीक-सारीक गोष्टी मी इथे सांगितलेल्या आहे. त्यामुळे जरी तुम्ही पहिल्यांदा हा मोहनथाळ करणार असाल, तरीही परफेक्टच होणार. असा खुसखुशीत, दाणेदार मोहनथाळ करण्यासाठी बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणजेच भरपूर टिप्ससह मी इथे ह्या मोहनथाळची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आजच्या आपल्या या मोहनथाळच्या रेसिपीला सुरुवात करूया. दिवाळी सीरीजमधला हा 11वा पदार्थ आहे आणि आधीच्या 10 रेसिपीज जर तुम्ही बघितल्या नसाल तर त्याची एक प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे, जी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही सगळ्या रेसिपीज बघू शकता. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर आजची आपली ही मोहनथाळची रेसिपी करायला सुरुवात करूया. नमस्कार, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही अगदी साधी सोपी रेसिपी करायला सुरुवात करूया. मोहनथाळ करण्यासाठी आपल्याला खवा करायचा आहे, म्हणजे खवा लागणार आहे. खवा टाकणं ऑप्शनल आहे, पण घातला ना की खूप छान टेस्ट येते. तर काय करायचंय, मी इथे घरीच खवा तयार करणार आहे. तर इथे मी त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं आणि ते आटवून घेणार आहे. अगदी हलवत हलवत याला आटवून घ्यायचं आणि या पद्धतीने हे बघा, खवा आपला तयार झालेला आहे. तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते. 10 मिनिटं लागतात. मीडियम टू हाय गॅसवरती ठेवायचं आणि सतत त्याला हलवत राहायचं. आपला खवा तयार आहे. याच्याऐवजी तुम्ही बाजारातला खवा पण वापरू शकता किंवा जर पेढे असेल ना तुमच्याकडे तर ते पण वापरू शकता. तर इथे मला 1/4 कप इतका खवा लागणार होता, तर मी तेवढा करून घेतलेला आहे. त्यापेक्षा थोडासा जास्तच झालेला आहे. आता इथे मी 2 कप बेसन चाळून घेतलं. याला आता आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, कारण आपल्याला अगदी दाणेदार टेक्स्चरचं हे बेसन असायला पाहिजे. तर त्यासाठी मी या 2 कप बेसनसाठी 1/4 कप इतकं तूप घेतलं आणि हे तूप या बेसनला मस्त चोळून लावून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने संपूर्ण बेसनला आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे. हे तूप मी सगळं बेसनाला छान लावून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 1/4 कप इतकंच दूध घ्यायचं आहे. दूध हे गरम करून थंड केलेलं आहे, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. ते आपल्याला या पद्धतीने जसं आपण तूप लावलं त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे. याने काय होतं, आपलं जे बेसन आहे ते मस्त रवाळ होतं, दाणेदार होतं आणि आपल्याला या मोहनथाळसाठी किंवा या बेसन बर्फीसाठी अशाच पद्धतीचं बेसन हवं आहे. दूध पण आपलं इथे लावून झालेलं आहे. आता हे आपण बेसन चाळून घेऊ. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, ज्यामुळे आपलं हे बेसन हलकं-फुलकं पण होतं आणि सगळे दाणे एकसारखे दिसतात. म्हणजे बेसन जे आहे ते छान एकसारखं होतं आणि छान दाणेदार होतं. तर हे बघा, या पद्धतीने संपूर्ण बेसन मी चाळून घेतलं आणि अगदी एकसारखं दाणेदार रवाळ असं आपलं हे बेसन तयार झालेलं आहे. आता आपण ही बेसन बर्फी किंवा मोहनथाळ करायला सुरुवात करूया. त्यासाठी एक जाड बुडाच्या कढईमध्ये मी अर्धा कप पातळ केलेलं तूप घेतलेलं आहे. तूप पातळ करूनच घ्यायचं, म्हणजे परफेक्ट प्रमाण आपल्याला लक्षात येतं. आणि इथे मला अर्धा कप तूप त्यापेक्षा थोडंसं जास्त लागणार आहे. किती मी जास्त घातलं हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता यामध्ये जे आपण चाळून घेतलेलं बेसन आहे ते घालू आणि छान याला भाजून घ्यायचं आहे. भाजताना कुठेही घाई करायची नाही. अगदी कमी गॅसवर आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. 10 मिनिटं मी हे बेसन छान भाजून घेतलं. अगदी लो गॅसवरती हे बेसन मी सुरुवातीला भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला भाजता भाजताच रंग तर येतो, पण जर नाही आला तर तुम्ही परत 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवरती सतत हलवत हे बेसन भाजून घ्यायचं आहे. तर ही एक महत्त्वाची स्टेप नक्की लक्षात ठेवा. आपल्याला मोहनथाळचा रंग थोडासा डार्क हवा असतो. त्यामुळे जर बेसन भाजल्यानंतर त्याचा रंग लाईट असेल तर थोडंसं हाय फ्लेमवरती कंटिन्यू हलवत हलवत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. हे बघा, यामध्ये मला थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी इथे 1 टेबलस्पून तूप परत घातलेलं आहे. गरम करून घातलं नाहीये, थोडंसं घट्टच घातलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही पातळ करून घालत असाल तर थोडंसं 1 टेबलस्पून पेक्षा जास्त होणार ते. तर हे तूप घालून पण परत मी थोडंसं भाजून घेतलं, कारण मला याचा रंग थोडासा लाईट दिसत होता. तर मी हाय फ्लेमवरती
1 ते 2 मिनिटं छान भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे, अगदी डार्क झालेला आहे. आता आपल्याला हे मोहनथाळ मस्त दाणेदार होण्यासाठी एक महत्त्वाची स्टेप करायची आहे, ती म्हणजे यामध्ये घालायचं आहे दूध. तर इथे मी अर्धा कप दूध घेतलं आणि थोडं-थोडं करून हे दूध आपल्याला इथे वापरायचं आहे. हे बघा, अर्धा कप मी जे दूध घेतलं होतं त्याला 3 पार्टमध्ये डिव्हाईड केलं. पहिल्यांदा घातलं, छान भाजून घेतलं आणि ते दूध ड्राय झालेलं आहे. त्यानंतर परत दुसऱ्यांदा घातलं आणि परत तिसऱ्यांदा घातलं. तर अर्धा कप दुधामध्ये मी 3 पार्ट करून थोडं-थोडं यामध्ये घातलेलं आहे आणि पहिलं दूध आटतपर्यंत ते भाजायचं आहे आणि त्यानंतर दुसरं दूध यामध्ये घालायचं आहे. तर पहिलं आटल्याशिवाय दुसरं घालू नका, म्हणजे दूध आपलं जास्त पण होणार नाही आणि आपलं बेसन जे आहे ते छान दाणेदार होईल आणि रंग पण चांगला येईल. आता हे असं भाजत असतानाच यामध्ये 1/4 कप इतका मी खवा घालत आहे. हा खवा माझ्याकडून थोडासा असा घट्ट झालेला आहे. तर जर तुम्ही घरी करत असाल ना, तर थोडासा पातळ राहतो तेव्हाच गॅस बंद करा. म्हणजे तो आपलं दूध पण होतं आणि खव्याचं पण टेक्स्चर येतं. ते आपण यामध्ये ॲड करू शकतो. किंवा जर तुम्ही बाजारातून खवा आणणार असाल, तर तो पण छान थोडासा किसून घाला, म्हणजे या बेसनामध्ये तो छान मिक्स होतो. इथे माझा तर मिक्स झालेला आहे, कारण हे बेसन अतिशय गरम आहे. पण त्याला फोडायला मला थोडेसे एफर्ट्स लागले. तर ही चूक तुम्ही करू नका आणि थोडासा किसून घाला किंवा पेढा वगैरे असेल, तर पेढा पण छान कुस्करून, अगदी बारीक कुस्करून तुम्ही यामध्ये घालू शकता. मी जेव्हा खवा घातला ना, तेव्हा मी गॅस बंद केलेला होता. कारण अजून आपल्याला डार्क रंग नको आहे. हा रंग अगदी परफेक्ट आहे. त्यानंतर कढई खूप गरम होती, त्यामुळे मी परत थोडा वेळ त्याला हलवत होते. आता आपल्याला यासाठीचा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 1 कप साखर घेतली, त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि 1 तार पाक आपल्याला याला करायचा आहे. तर 1 तारी पाक आपण तयार करून घेऊ. हे बघा, मस्त 1 तारी पाक आपला तयार झालेला आहे. हे बघा, इथे चमच्याने पडताना तुम्हाला दिसत असेल, एकदम शेवटचं जे ड्रॉप आहे ना, ते पडताना थोडासा असा तार दिसतो. म्हणजेच याचा अर्थ आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. किंवा तुम्ही थोडं थंड करून बोटांवरती पण असं प्रेस करून करून बघू शकता. तर एकतारी आपल्याला पाक तयार झालेला असेल किंवा असं चिकट झालेला असेल, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. याला 2 ते 3 मिनिटं लागतात. गॅस मोठा ठेवला तर 2 ते 3 मिनिटात आपला हा पाक तयार होतो. आता या बेसनमध्ये मी ही वेलची पूड घालून घेतली 1 टेबलस्पून आणि हे आपलं तयार पाक आहे ते पण घालून घेतलेलं आहे. आत्ता गॅस बंद केलेला आहे. हे मी मिक्स करून घेतलं आणि परत गॅस चालू करून 2 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती हे परत परतवून घेतलेलं आहे. हे बघा, आपला असा घट्ट गोळा तयार झालेला आहे. इथपर्यंत होतपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. 2 ते 3 मिनिटं लागतात लो टू मीडियम गॅसवरती. बेसन आहे ना, ते संपूर्ण पाक शोषून घेतं आणि थोडंसं आपण याला परतवलं की तो थोडा अजून घट्ट होतो, म्हणजे आपली वडी तयार करायला इझी जातं किंवा इझिली आपली ही वडी तयार होते. जर आपण तसाच पाक टाकला आणि फक्त मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि मेन म्हणजे त्याचं जे टेक्स्चर आहे ते थोडंसं पातळ राहील, तर वडी आपली व्यवस्थित होणार नाही. तर पाक थोडासा घट्ट होणं आवश्यक आहे. आपण सुरुवातीला 1 तारी पाक केलेला होता. त्यानंतर परत मी 2 मिनिटं इथे भाजून घेतलेला आहे पाक घातल्यानंतर. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा. आता आपलं हे छान मिक्स झालेलं आहे. आता मी एका ट्रेमध्ये काढून घेते. ट्रेला मी सुरुवातीला तूप लावून घेतलेलं आहे. इथे मी जे आपलं केकचं भांडं आहे ना, ते यूज केलेलं आहे. तुम्ही आपल्या घरातली कुठलीही ताट किंवा प्लेट यूज करू शकता. इतक्या थिकनेसची वडी तयार करून घेणार आहे. तर असं मी प्रेस करून घेतलं आणि आता याला आपण थंड करून घेऊ. तर याला 3 ते 4 तास किंवा ओव्हरनाईट तुम्ही इथे थंड करून घेऊ शकता. कारण जोपर्यंत पूर्ण थंड होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही वडी कट करता येत नाही. कारण आपली ही वडी किंवा ही मोहनथाळ अगदी सॉफ्ट असतं आणि छान आपल्याला जर टेक्स्चर यावंसं वाटत असेल, तर याला 4 ते 5 तास किंवा कमीत कमी 3 ते 4 तास याला थंड करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे 3-4 तास झालेले आहे. म्हणजे मी ही दुपारी केली आणि संध्याकाळी, आता संध्याकाळचे 6 वाजले आहे आणि आता मी ही कट करून घेत आहे. तर माझे 4 ते 5 तास झालेले आहे आणि आता मी ही वडी कट केली. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. इझिली कट होते.
जास्त एफर्ट्स लागत नाही. अगदी सुपर सॉफ्ट आपली ही मोहनथाळ तयार झालेली आहे. शिवाय दाणेदार तर आहेच, कारण आपण यामध्ये ज्या काही टिप्स इथे मी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही केलात ना तर तुमची ही मोहनथाळ अगदी परफेक्ट होईल. पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट होईल. मी मोहनथाळ जास्त करत नाही. मी 2 ते 3 वेळा, ही माझी आय थिंक तिसरी वेळ वगैरे असेल, पण मी 3ही वेळ करताना अगदी परफेक्टच माझी ही मोहनथाळ तयार झालेली आहे. वरून मी इथे चांदीचा वर्ख लावून घेतला आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहे. तर मी इथे बदाम आणि काजूचे असे बारीक काप करून घेतले, ते घातले. ऑप्शनल आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स इथे वरून लावून घेऊ शकता. याचं परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओमधून कळत नसेल तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करा. तुम्हाला तिथे अगदी परफेक्ट प्रमाण कळेल, दिसेल आणि तुम्ही ते नोट डाऊन करू शकता. कारण गोड पदार्थ करताना ना थोडेसे काळजी घ्यावी लागते. तिखट पदार्थांसारखं नसतं ते, म्हणजे एखादा वस्तू कमी जास्त झाला तरी फरक पडत नाही. पण गोड पदार्थाला जे काही आपण जिन्नस वापरणार आहोत त्याचं प्रमाण अगदी अचूक आणि परफेक्ट पाहिजे. तर ते तुम्ही तिथून चेकआउट करा डिस्क्रिप्शन बॉक्समधून. चला, तर आजची आपली ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर बनवली असाल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बनवली तर ती कशी झाली. आणि मी तसं सुरुवातीलाच सांगितलं किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की फक्त पॉझिटिव्ह कमेंट्सच नाही, तर काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. म्हणजे मी त्याचा तिथेच रिप्लाय देईल किंवा त्यावरती पण मी एक छानसा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. तर चला, आजची आपली ही रेसिपी तर कंप्लीट झालेली आहे. हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय बाय.